मंडळी नमस्कार. नाद मराठी YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी सध्याला आता आहे साताऱ्यातल्या वाई या ठिकाणी कवठे गावामध्ये आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळपास विविध जातीच्या मेंढ्या आणि त्याचबरोबर शेळ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. अतिशय व्यवस्थितरित्या नियोजन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठं नसतील अशा मेंढ्या तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. तर बघूया त्यांचा फार्म कसा आहे आणि या ठिकाणी केलेल्या त्यांच्या सुविधा व त्याचबरोबर मेंढ्यांचं संगोपनाचं नियोजन कसं आहे बघूया. नमस्कार, मी पृथ्वीराज चव्हाण. सुंबरान शेळी प्रकल्प कवठे तालुका वाई येथे मागील 14 वर्षांपासून आम्ही राबवत आहोत. आज रोजी सुंबरान शेळी प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या आणि मेंढ्या अशा मिळून आजची संख्या 105 आहे. या फार्मची क्षमता 150 प्राणी संगोपन करण्याची आहे. शेळ्यांमध्ये प्रामुख्याने शुद्ध जातीच्या आफ्रिकन बोर आपल्या इथे सर्टिफाईड बियाणं उपलब्ध आहे. मेंढ्यांमध्ये डेक्कनी, नारी सुवर्णा आणि राजस्थान येथील सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केलेली अविशान जातीची जुळी पिल्ला देणारी जातसुद्धा आपल्या इथं उपलब्ध आहे. तर चला मित्रांनो, आता आपण सफर करूयात सुंबरान शेळी प्रकल्पातील नाविन्यपूर्ण प्रयोगांची. सुंबरान शेळी प्रकल्पातील अविशान जातीचा मेंढ्यांचा कळप अत्यंत सशक्त, सदृढ, जुळ्या पिल्लांसहित ही मेंढ्यांची जात आपल्याला येथे बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो, राजस्थान येथील CSWRI संस्थेने विकसित केलेली अविशान जातीची ही मेंढी, शेळी मेंढी प्रकल्पासाठी जर फक्त एकच पिल्लू मेंढीला जन्माला आलं तर तो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. जुळी पिल्लं दिली तर आणि तरच बंदिस्त प्रकल्पासाठी मेंढीपालन नफ्याचं होऊ शकतं. मेंढी फक्त जुळी पिल्लं देऊन उत्तर सापडत नाही, तर त्या जुळे पिल्लांचं संगोपन करण्यासाठी तिच्यामध्ये दूध जास्त असण्याची क्षमता असायला हवी. या जातीवरच बारकाईनं संशोधन केलं सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट येथील शास्त्रज्ञांनी आणि विकसित केली आपल्यासाठी अविशान जातीची मेंढी. या मेंढ्यांमध्ये दुधाचं प्रमाण अधिक आहे. जवळपास 1.5 ते 1.25 लिटर दूध दिवसभरात या मेंढ्यांना उपलब्ध होतं. दूध जास्त असल्यामुळे पिल्लांचं संगोपन आणि वजन वाढीचा वेग चांगला मिळतो. जुळी पिल्लं जन्माला येण्याचा गुणधर्म असल्यामुळं या जातीच्या मेंढ्यांना संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक मागणी आहे. 20 बाय 20 फूट बाय 20 फूट लांबीचं आणि रुंदीचं हे सेक्शन आहे. यामध्ये 20 माद्या अत्यंत सहजपणे सांभाळता येऊ शकतात. यांना चाऱ्यासाठी सुक्या चाऱ्यामध्ये ज्वारीचा कडबा, हिरव्या चाऱ्यामध्ये नेपियर, मेथी घास, मक्का तसेच मुरघासाचा सुद्धा अवलंब केला जातो. आता आपण आलो आहोत सुंबरान शेळी प्रकल्पातील दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. या सेक्शनमधील मेंढ्या आहेत नारी सुवर्णा जातीच्या. या मेंढ्या महाराष्ट्रातील डेक्कनी आणि माडग्याळ या दोन्ही जातींमध्ये आपण संकर केला आणि परिणामी वजन वाढ, उंची याचं गुणोत्तर आपल्याला चांगलं मिळायला लागलं. नारी सुवर्णाचा संकर केलेला असल्यामुळं पिल्लांची उंची आणि संख्या वाढायला, वजन वाढ मिळायला नक्कीच मदत झाली. या मेंढ्यांना दिवसभरात एकूण 3.5 ते 4 किलो चारा दिला जातो. सुक्या चाऱ्यामध्ये ज्वारीचा कडबा, हिरव्या चाऱ्यामध्ये मेथी घास, हत्ती घास तसेच मुरघास देखील मक्याचा दिला जातो. या मेंढ्यांचं संगोपन करताना आवर्जून बारकाईनं लक्ष द्यायचं ते म्हणजे यांच्या आहार व्यवस्थापनाकडे. या मेंढ्यांना दिवसभरात एकूण 200 ते 250 ग्रॅम गोळीपेंड किंवा रतीब अर्थात खुराक हा मिळालाच पाहिजे, तर दुधाचं प्रमाण सातत्यानं टिकून राहतं. डेक्कनी आणि माडग्याळ क्रॉस असल्यामुळं या जातीच्या नारी सुवर्णा मेंढ्या ह्या दिसायला अत्यंत रुबाबदार आणि देखण्या आहेत.
बाजारामध्ये या पिल्लांना चांगला उठाव असतो. सुंबरान शेळी प्रकल्पातील हा आहे तिसरं कंपार्टमेंट. प्रामुख्याने लहान पिल्लांच्या संगोपनाच्या दृष्टीनं हा कप्पा आपण विकसित केलेला आहे. आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर यामध्ये पिल्लांना फक्त डोकं आत टाकता येतं. या गव्हाणीमध्ये पिल्लांना आत जाऊन बसता येत नाही आणि परिणामी चारा व्यवस्थापन लहान करडांमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला करता येतं. गव्हाणीमध्ये पाय न टाकल्यामुळं अथवा न बसल्यामुळं चारा वाया जात नाही. सुंबरान शेळी प्रकल्पातील हा आहे अत्यंत महत्त्वाचा आफ्रिकन बोर जातीचा कप्पा. या कप्प्यामध्ये 10 माद्या आणि 1 नर अशा पद्धतीनं आपण संगोपन केलेलं असतं. हा शुद्ध आफ्रिकन बोर जातीचा इम्पोर्ट लाईनचा नर. या नराचं वजन सर्वाधिक 92 किलो आपण नोंद घेतली, परंतु ब्रीडिंगसाठी म्हणून याला पुन्हा वजन घटवलं. अत्यंत चांगली रुबाबदार आणि चांगल्या ब्लड लाईनची पिल्लं या लेंथला चांगली आणि रुबाबदार पिल्लं या नारापासून आपल्याला उपलब्ध होतात. आपल्या फार्ममधील बोर जातीच्या शेळ्यांचा हा कंपार्टमेंट शुद्ध वंशावळीच्या आफ्रिकन बोर जात नर मादी ही आपल्या सुंबरान शेळी प्रकल्पाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य. ही आहे आफ्रिकन बोर जातीची प्युअर ब्लड लाईनची मादी. हा संपूर्ण आफ्रिकन बोर जातीच्या माद्यांचा कंपार्टमेंट आहे. या जातीच्या शेळ्या बंदिस्त शेळी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात यांना मागणी असते. वजन वाढीचं प्रमाण फूड कन्व्हर्शन रेशो याचं गुणोत्तर ह्या बोर जातीमध्ये जास्त असल्यामुळं बकरी ईदसाठीचे कुर्बानीचे नर तसेच ब्रीडिंगसाठी या माद्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. नियमित जुळी पिल्लं 14 महिन्यांमध्ये 2 वेतं कुठल्याही भौगोलिक वातावरणात अत्यंत सशक्तपणे तग धरणारी ही सुंबरान शेळी प्रकल्पातील आफ्रिकन बोर जात. सुंबरान शेळी प्रकल्पातील हे आहे बेडरूम. शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी डायनिंग रूम आणि बेडरूम अशी 2 संकल्पना आपण केल्या. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 शेळ्या बेडरूममध्ये असतात. एकूण क्षेत्रफळाच्या 1/3 जागेत लाकडाचे पाट मांडलेले असतात. त्यामुळं शेळ्या चढाओढीनं लाकडाच्या पाटांवर गर्दी करून बसतात. एकमेकाच्या शरीराचं उबदार वातावरण त्यांना मिळतं. थंडीच्या दिवसांमध्ये पडदे हे रात्रीच्या वेळेला खाली सोडले जातात, ज्यामुळं थंड वाऱ्याचे झोत सरळ त्यांच्या अंगावर येत नाहीत. 12 तास खाद्याच्या शेडमध्ये आणि 12 तास मुक्कामाच्या शेडमध्ये अशा पद्धतीनं सोडबांध केलेले असल्यामुळं अल्टरनेट एक शेड नियमित लोटून कोरडं स्वच्छ राहतं, ज्यामुळं गोचिड पिसवांचा प्रादुर्भाव 0 होऊन जातो. तर त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी शेळ्यांना बेडरूम केलेला आहे. हे बेडरूमची व्यवस्था शेळ्यांची बघू शकता कशा प्रकारची आहे मित्रांनो. अशा प्रकारचे लाकडी पाट त्यांनी केलेले आहे आणि याच लाकडी पाटावरती या शेळ्या बसल्या जातात, जेणेकरून रात्री या पाटावरती बसून ते व्यवस्थितरित्या आराम करतात मित्रांनो. 100पेक्षा जास्त शेळ्या बसतील इतक्या क्षमतेचा हा सुंबरान गोट फार्मचा हा पूर्णपणे परिसर आहे. याच्यामध्ये शेळ्या आणि त्याचबरोबर मेंढ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. आता बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी मेंढ्या ठेवलेल्या आहेत. किती व्यवस्थितरित्या या सगळ्या मेंढ्यांचं संगोपन त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी बघू शकता. याच मेंढ्याबरोबर त्यांनी या साईडला या ठिकाणी पूर्णपणे शेळ्या ठेवलेल्या आहेत. बोर जातीच्या व विविध जातीच्या त्याचबरोबर विविध जातीच्या शेळ्या त्यांनी त्यांच्या या फार्ममध्ये ठेवलेल्या आहेत. सुंबरान शेळी प्रकल्प करत असतानाच यामध्ये आपण व्हॅल्यू ॲडिशनकडे सुद्धा बारकाईनं लक्ष दिलेलं आहे आणि त्यातूनच आपण विकसित केलं मटणाचं लोणचं. नॉर्मल रूम टेम्परेचरला हे मटणाचं लोणचं 3 महिने टिकतं. यामध्ये असलेलं मटण शुद्ध बोकडाचं अथवा बोलाईचं आपल्या मागणीनुसार विकसित केलेलं असतं. या मटण लोणच्यामध्ये कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. कुठलाही आर्टिफिशियल फ्लेवर कलर यामध्ये वापरलेला नसतो. या मटणाच्या लोणचे बनवण्याची पद्धत अत्यंत शास्त्रीय बेसवर आधारित आहे. हे मटणाचं लोणचं पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या मसाल्यांनी विकसित केलेलं आहे.
या मटणाच्या लोणच्याचा आस्वाद तुम्ही कधीही कुठेही घेऊ शकता. भाकरी, ब्रेड, बटर, चपाती या सगळ्यांसोबत भातासोबतही याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. हे मटणाचं लोणचं तुम्हाला उपलब्ध होईल ॲमेझॉनवर, ifeast.com या वेबसाईटवर, फार्म फ्रेश या वेबसाईट, farmfresh24.com या वेबसाईटवर सुद्धा. सुंबरान शेळी प्रकल्प सातत्याने ब्रीडिंग पॉलिसीवर अत्यंत बारकाईनं भर देत आलेला आहे. त्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं पेडेग्री मेंटेन केलेले जातिवंत शुद्ध वंशावळीची जनावरं, शेळ्या आणि मेंढ्या आपल्या इथं उपलब्ध असतात.